कात्रज चौक, सिग्नल लागलेला आणि नेहमी सारखीच ट्रॅफिक आणि नेहमी सारखीच तपासणी आणि अचानक पोलिसांनी एक गाडी थांबवली. काचा पूर्णपणे ब्लॅक. कायदा काय सांगतो? ब्लॅक फिल्म म्हणजे थेट गुन्हा, दंड, कारवाई आणि गाडी जप्त. काचा काळ्या का आहेत? आणि इथेच सगळा खेळ बदलतो. गाडीतला माणूस शांतपणे खिशातून फोन काढतो. ना वाद, ना चर्चा, ना कायद्याची भीती, फक्त एक कॉल. साहेब मी बोलतोय. बस 5 मिनिटात कायदा गुंडाळला जातो, नियम थांबतो आणि गाडी सन्मानाने निघून जाते. प्रश्न साधा आहे पण गंभीर आहे. तो फोन कोणाचा होता? तो साहेब कोण होता? एका कॉलवर पोलिसांचा हात थांबवणारा तो इतका मोठा कोण? पोलीस हे संविधानाचे नोकर आहेत की फोनवर आदेश देणाऱ्यांचे? आज जर ही गाडी सामान्य माणसाची असती तर उत्तर ठरलेलं होतं. दंड, गुन्हा दाखल आणि लायसन्स आणि गाडी थेट जप्त. मग इथे वेगळा कायदा का? फोन म्हणजे माफी आहे का? ओळख म्हणजे सूट आहे का? आज ब्लॅक काचा माफ, उद्या नंबर प्लेटाही माफ, परवा दारू पिऊन गाडी चालवणंही माफ. जर पोलीस दबावाखाली काम करत असतील तर दबाव टाकणारे कोण? आणि जर पोलीस दबाव मान्य करत असतील तर सामान्य नागरिक सुरक्षित आहेत का? हा प्रश्न कोणत्या पक्षाचा नाही, कोणत्या नेत्याचा नाही. हा प्रश्न आहे लोकशाहीचा, कायद्याचा आणि आपल्या जीवाच्या सुरक्षिततेचा. आज जर आवाज उठवला नाही तर उद्या तोच फोन आपल्या जीवावर बेतू शकतो. कायदा फोनवर चालू नये, तो संविधानावर चालला पाहिजे. कारण कायदा जर ओळख पाहून वागू लागला तर सामान्य माणसासाठी न्याय उरतच नाही.